शिरवळच्या धबधबी तलावात जलपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रम पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केला होता, ज्यामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध मठांच्या महाराजांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची वैशिष्ट्ये उजनी धरणाचे पाणी शिरवळच्या धबधबी तलावात आणण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी संघर्ष समितीने आंदोलन व उपोषण केले होते। या समितीचे प्रमुख माननीय गौरीशंकर बिराजदार साहेब यांचे नेतृत्व फार महत्त्वाचे ठरले। काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पाणी संघर्ष समितीला अपेक्षित यश मिळाले असून शेतकरी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे। काल शिरवळ येथील अमोक्षित देवालय परिसरात माननीय भीमाशंकर बिराजदार साहेबांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विविध मठांचे महाराज या कार्यक्रमात उपस्थित होते। कार्यक्रमाची शोभा वाढवले। उजनी धरणाचे पाणी मिळाल्याने शिरवळ परिसरातील शेती फुलणार असून शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। पाणी संघर्ष समितीच्या कार्यामुळे स्थानिक नागरिकांचे जीवनमान बदलणार आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण त्याचा पुरेपूर फायदा होईल म्हणून गौरीशंकर बिराजदार साहेबांनी उपोषण उपोषण केले। त्यांच्या माध्यमातून त्यांना शासनाने दखल घेऊन व वरिष्ठ पातळीवर शासकीय पुढाऱ्यांनी पण त्याला दखल घेऊन आणि गौरीशंकर साहेबांनी उपोषण करत त्यांना यश मिळाले। आज जो तुमच्या प्रयत्नाला यश मिळालं त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? मी आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचा आनंद वाहत आहे, त्याचा मला एक अभिमान वाटतो। माझ्या उपोषणाला आणि आपल्या सगळ्या आमदारांनी सहकार्य केले आणि तसे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी सुद्धा आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करून आमच्या धबधबी प्रकल्पाला करून देण्यात सगळ्यांचे हातभार, आपल्या गावचे सगळे सरपंच, डेप्युटी सरपंच, आपले ग्रामपंचायतचे, सोसायटीचे सगळे चेअरमन, सोसायटीचे सगळे सदस्य आणि गावकरी आणि पंचक्रोशीतले सगळे शेतकरी मिळून आणि पंचक्रोशीतले सगळे सरपंच लोक, चेअरमन लोक आम्हाला पाठिंबा दिले। त्या जीवावर, सगळ्याच्या जीवावर आपल्या पाणी घेण्यात सगळ्यांचे हातभार आहेत आणि सहकार्य आहे। शिरवळ धबधबे प्रकल्प हा जो प्रकल्प आहे ओसांडून वाहत आहे, 100% भरून वाहत आहे। त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद कसा ओसांडून वाहत आहे आपण ते शेतकऱ्यांच्या तोंडूनच जाणून घेऊया। आपलं नाव काय दादा? माझं नाव मौलाली सैफन शेख, मी इंगळगीचा रहिवासी आहे। मग या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांचा या जवळपास या तलावाच्या धबधबी जो प्रकल्प आहे ह्या तलावाच्या माध्यमातून या भागातील ज्या शेतकऱ्यांचा पिण्याचा आणि शेतीचा जो प्रश्न होता तो सोडवण्यासाठी एक हिरा आम्हाला या भागामध्ये सापडला। त्याचं नाव गौरीशंकर बिराजदार। कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, अतिशय निस्वार्थ या भावानं हा माणूस त्या चळवळीमध्ये सहभागी झाला। याच्यामध्ये माझ्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते जे पक्षाच्या भूमिका ज्या काय असतील त्या पक्षाचे चपला असतील त्या बाहेर सोडून आम्ही या संघर्षामध्ये केवळ आणि केवळ शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी मिळावं, त्याचबरोबर या भागातल्या ज्या 5-6 गावच्या जो पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या माध्यमातून मिटलेला आहे। उजनी धरणाचं पाणी शिरवळच्या तलावामध्ये येणं हे एक सोपं वाक्य नाही आहे। ह्याच्यासाठी अथोनात प्रयत्न या पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय असतील, लघु पाटबंधारे विभाग असतील, हे सर्वच प्रशासनातले जे काय प्रशासनातले अधिकारी असतील, या भागातले लोकप्रतिनिधी असतील, या भागातले युवा कार्यकर्ते असतील, शिलेदार असतील, त्या सर्वांचाच ह्यासाठी मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे।